घेते की भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आदर व मूलभूत कर्तव्याचे पालन करीन। मी जातपात, धर्मपंथ, पद, वय, भाषा, प्रांत व लिंग यावरून कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्तींचा आदर करीन। मी आपल्या देशाच्या विविधतेतील एकतेचा व समृद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगून सुसंस्कृत समाजासाठी आणि लिंगभाव समानतेसाठी प्रयत्नशील राहील। मी घरी व अन्यत्र माता भगिनींचा व एकूणच स्त्रीत्वाचा अनादर करणारे अपशब्द व शिव्या वापरणार नाही। मी शिव्यामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी संविधानिक व शांततेच्या मार्गाने प्रयत्न करेल। जय हिंद। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन करतो। तसेच ज्यांच्या स्मृतीनिमित्त आपण या ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे असे समता शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव आमचे प्रेरणास्थान प्राध्यापक विलास पाग सर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। विचारपीठावरील सर्व मान्यवर, महाराष्ट्रातील समाजकार्य महाविद्यालयातील जे सर्व प्राध्यापक आहेत, कर्मचारी आहेत, यांची महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल एज्युकेटर्स म्हणजेच मास्टर नावाची संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून या शैक्षणिक वर्षामध्ये एक आगळेवेगळे असं अभियान राबवण्यात आलं, ते म्हणजे शिवामुक्त समाज अभियान। ऑगस्ट क्रांती दिनाचे निमित्त साधून विविध स्पर्धा असेल, व्याख्यान असेल, रॅली आहे, प्रबोधनपर नाटिका आहेत, अशा विविध माध्यमातून हे शिवामुक्त समाज अभियान राबवण्यात आलं। त्याचा जे भाग म्हणून आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या कॉलेजच्या माध्यमातून देखील फिडबॅकच्या गावांमध्ये आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या निमित्ताने केलेलं होतं। आणि समाजामध्ये जे काही विशेषतः महिलांच्या संदर्भात जे काही शिव्या दिल्या जातात, अश्लील शिव्या दिल्या जातात, त्या शिव्यांचं मुक्तता व्हावी किंवा त्याचं उच्चाटन व्हावं या उद्देशाने हे अभियान महाराष्ट्रभर या ठिकाणी राबवलं जात आहे। मास्टरचे जे काही 3 दशक पूर्ण झाले मास्टरला, त्या निमित्ताने नागपूरमध्ये 1 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलेलं होतं। त्या परिषदेमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत सर यांच्या हस्ते शिवामुक्त समाज अभियान महाराष्ट्र या अभियानाचं बोधचिन्हाचं अनावरण केलं गेलं। आणि मास्टर संघटनेची अशी भूमिका होती की आज जागतिक महिला दिवस आहे आणि या महिला दिनाच्या निमित्ताने इतरांचा आदर आणि महिलांचा सन्मान हा जो काही हे सर्वांसमोर पुढे जावं या उद्देशाने बोधचिन्ह आपण या ठिकाणी त्याचं अनावरण या ठिकाणी करतोय। तर मी सर्व बांधवांना विनंती करेन की या बोधचिन्हाचं अनावरण त्यांनी या ठिकाणी करायचं आहे। विचारपीठावरील यांचे आज कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय गवडे मॅडम, प्रमुख वक्ते आदरणीय शिंदे मॅडम, तसेच पिकांना आणि प्राचार्यांना सुद्धा मी खूप खूप हार्दिक अभिनंदन करते। महिला दिन हा फक्त महिलांसाठीच नसतो, तो पुरुषांनीही साजरा करायचा असतो। कारण पुरुषांना ती आठवण करून द्यायची असते स्वतःला की आपल्या जीवनात जी काही स्त्री आहे, आपल्या अवतीभोवती जी स्त्री आहे ती एक माणूस आहे आणि माणुसकीच्या दृष्टीनेच तिला आपण वागवलं पाहिजे। इथे खूप छान छान उपक्रम होतात। मी जवळजवळ दरवर्षी येते सर इथे, त्यामुळे हा माझा परिवारच मला वाटतो। आपण इथे शिव्यामुक्त समाज अभियान
आणि ही शपथ घेतली, महाजन सर तुमचं अभिनंदन. कारण ज्या काही शिव्या समाजात पुरुष वापरतात किंवा स्त्रियाही कधी कधी वापरत असतील, हो मी मान्य करते, तर त्या आई बहिणीवरूनच असतात. आणि त्याच्यात स्त्रियांचा किती मोठ्या प्रमाणात अवमान होतोय याच्या बाबतीत स्त्रीवाद्यांनी नेहमी आपली भूमिका मांडलेली. तर त्या भूमिकेला धरून आणि संविधान समोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य समोर ठेवून आपण आज शपथ घेतली आहे. ही आयुष्यभर आपण लक्षात ठेवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. संविधान जागर अभियान हा दुसरा उपक्रम आणि त्याच्यात तुम्ही विद्यार्थिनींचंही कौतुक केलंय आणि जागतिक महिला दिनानिमित्त प्राध्यापकांच्या इथे बसलेल्या आहेत त्यांचाही सन्मान केला. त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप खूप कौतुक करते आणि अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रतिभाताई गवळी, प्राचार्य गुंजाळ सर, वहाणे मॅडम, इथे उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि मैत्रिणी, समोर बसलेले माझे बंधू भगिनी मैत्रिणी मित्र, माननीय विलास वाघ यांच्या कार्यास व स्मृतीस माझे सुरुवातीलाच विनम्र अभिवादन. प्राध्यापक विलास वाघ यांनी संपूर्ण आयुष्य समग्र परिवर्तनाचा ध्यास त्यांच्या कृतीतून उक्तीतून घेतला. विचारवंत, संपादक, प्रकाशक, शिक्षण तज्ञ म्हणून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परीक्षेत त्यांचे खूप योगदान खूप मोठे आहे. मी त्या अंकातून जात होती सर आणि केवढ्या मोठ्या मोठ्या मान्यवरांनी विलास वाघांच्या कार्याची दखल घेतलीये, त्यांचं अभिवादन केलंय, हे बघून मी खरंच मला म्हणजे आश्चर्यचकित मी झाली. त्याच्यात नामदेव धसाळ सारखे कवी म्हणतात की विलास वाघांनी एक रेनेसान्स महाराष्ट्रात आणलंय. रेनेसान्स म्हणजे पुनरुज्जीवन, नवीन जागृती, आंबेडकरवादी विचार. त्यांनी आयुष्यभर त्याच्या मागे ते धावले आणि त्याची रुजवण समाजात व्हावी. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हे मूल्य प्रत्येक माणसामध्ये जागृत व्हावी म्हणून प्राध्यापक विलास वाघांनी सुगोवा प्रकाशन सुरू केलं, सुगोवा मासिक सुरू केलं आणि अनेक मान्यवर लेखकांची जवळजवळ 700 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आणि ही परिवर्तनाची चळवळ त्यांनी खूप मोठी उभी केली. विलास वाघ सर हे आपल्या मोराणे गावचेच, अतिशय गरिबीत जन्म झालेले, लहानपणीच त्यांचे वडील वारले आणि आईने फार कष्टाने मजुरी करून आपल्या मुलांना शाळेत पाठवलं, शिक्षण दिलं. परिस्थितीशी झगडून विलास वाघ सर BSc झाले, B.Ed झाले, MA समाजशास्त्र झाले आणि पुणे विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर विभागात ते प्रपाठक म्हणून काम करत. उषाताई बहुतेक त्यांना तिथेच भेटल्या. उषाताई MSc गोल्ड मेडलिस्ट इन मॅथमॅटिक्स आणि दोघंही प्राध्यापक होते, पण दोघांनी एका क्षणात नोकरी सोडून दिली. उषाताई वाघ आणि विलासराव वाघ यांचा आंतरजातीय विवाह आणि आंतरजातीय विवाह घडवून आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. एक संस्था स्थापन केली, लग्न लावून दिले, चर्चासत्र घेतली, कॉलेजेसच्या मुला मुलींशी बोलणं केलं. सगळा विरोध पत्करून ते
जे काही जोडपं असेल आंतरजातीय विवाह करणारं त्याच्या पाठीशी उभं राहायचे. आजच्या लव्ह जिहादच्या काळात ही तर फार मोठी गोष्ट आहे आणि आपल्याला खूप धीर देणारी गोष्ट आहे. मग विलास वाघ सरांनी आश्रमशाळा काढल्या, बालवाडी काढली, देवदासी व वेश्या व्यवस्था करणाऱ्या वस्त्यांमध्ये त्यांच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी शाळा सुरू केली. आणि ज्या मुलांच्या पुढे त्यांच्या वडिलांचं नाव नव्हतं, तिथे ब्लँक होता, तिथे त्यांनी आपली स्वतःची नावं दिलेली. एवढं मोठं काम विलास वाघ सरांनी केलं. पुढे भटक्या जमातीच्या मुला मुलींसाठी आश्रमशाळा, मग समता मुलांचे वसतिगृह, कस्तुरबा मुलींचे वसतिगृह, महिलाश्रम वसतिगृह आणि सगळ्यात फायनल आम्ही ज्याला कल्मिनेशन म्हणतो ते समाज कार्य महाविद्यालय मोराडचं आहे. इथे घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा समाज भान ठेवून वावरणारा असेल, हा समाजाचा उत्तरदायी राहील, अशी विलास वाघ सरांची अपेक्षा होती. आणि त्याच अपेक्षा पूर्तीसाठी त्यांनी हे कॉलेज सुरू केलेलं. शाळेची ट्रिप दिल्लीला गेली होती. सर मी बोलायचे ना वाघ सरांबद्दल तुमचे इन्स्ट्रक्शन. लहानपणी 8वीत असताना विलास वाघ सरांची ट्रिप दिल्लीला गेली होती आणि तिथे योगायोगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्याचं त्यांना प्रसंग आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी स्पर्श केला. त्या स्पर्शाने माझं जीवन बदलून गेलं असं वाघ सर म्हणतात. बुद्धाचे तत्वज्ञान, महात्मा फुले, शाहू महाराजांचे जीवन कार्य, अण्णाभाऊ साठेंचे लेखन त्यांनी वाचले. माणूस हीच माझी आयडियोलॉजी आहे. माणसाचे दुःख मुक्त करणारा विचार मी सतत स्वीकारत गेलो. उपेक्षित माणसं ही तर हाच माझा पक्ष राहिलाय असे विलास वाघ सरांचे स्वतःचे शब्द आहेत. सामान्य माणसाचे प्रबोधन हाच माझ्या कामाचा सारांश आहे. त्यांच्या सोबतच उषाताई उभ्याच होत्या. त्या तत्वनिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, निर्भीड स्पष्ट वक्त्या. उषाताईंनी विचारांशी कधीच तडजोड केली आणि जीवनाची वाटचाल करीत असताना हे दोन समविचारी सहप्रवासी बनले आणि आपले जे जे काही सामाजिक उपक्रम होते त्यांना त्यांनी उजाळा दिला. खूप सन्मान मिळाले विलास वाघ सरांना. त्यातले मी फक्त थोडे सांगते. दलित साहित्य अकादमीची डॉक्टर आंबेडकर फेलोशिप, महाराष्ट्र फाउंडेशनचा समाज प्रबोधन कार्यकर्ता, कॅनडातील डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन पुरस्कार, विभू भागवत पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा समाज गौरव पुरस्कार, असे अनेक पुरस्कार. आणि उषाताई वाघांनाही त्यांच्या बरोबरच तितकेच पुरस्कार आहेत. सिम्बॉयसिस सोसायटीकडून त्यांना डॉक्टर माईसाहेब आंबेडकर बर्थ सेंटनरी अवॉर्ड, रोटरी क्लब ऑफ पुणे तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार. आता मी फक्त 2 कोटेशन्स तुमच्याकडे मांडते. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये म्हटलेले महिलांबद्दलची त्यांची काय भूमिका होती हे विलास वाघ सरांच्या शब्दात मी तुमच्या पुढे कोट
इन कोट्स सांगते आहे. हा एक कार्यक्रम होता उस्मानाबादला घडलेला आणि विलासराव सरांच्या हस्ते आह साळुंखेंचा सत्कार होणार. त्यावेळेला बोलताना विलासराव सर म्हणाले, ऐका हा मुलींनो, महिला स्वतःला निरर्थक, अन्यायकारक, अनिष्ट रूढी परंपरात अडकवतात. महिला स्वतःला दुर्बल समजतात, त्यामुळे रक्षाबंधन सारखे सण साजरे करतात. रूढी व परंपरा या आजच्या काळात अन्यायकारक आहे. आज अन्याय हाच न्याय आहे अशी मानसिकता तयार झालेली आहे. महिलांनी सावित्रीबाईंचा आदर्श घेऊन बंडखोरी केली पाहिजे, अन्याय सहन करू नये. जाती व्यवस्था मोडण्याच्या दृष्टीने पाऊल टाकून स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा यासाठी वाटचाल करावी असे त्यांनी या प्रसंगी आव्हान केले. बघा, एवढा मोठा आदर्श तुमच्या समोर आहे. महिलांसाठी इतकं काम केलेलं त्यांनी आणि इतक्या महिलांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आता मी महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फक्त थोड्याशाच गोष्टी सांगणार. महिलांबद्दलचे प्रश्न हे माझे अंतराच्या जवळचे प्रश्न आहेत. महिलांनी प्रगती केली, सावित्रीबाई फुलेंचा वसा चालवला, खूप शिकल्या, खूप पुढे आल्या, खूप प्रगती केली, आकाशाला गवसणी घातली. मुलींच्या पंखांमध्ये बळ आलं आणि त्या उंच भरारी घेऊ लागल्या, आपल्या स्वप्नांचा अवकाश शोधत. हे सगळं होतं समाजात मुली मोकळेपणाने वावरू लागल्या, पण काय गफलत झाली काही कळत नाही. मुलींविरुद्धचा हिंसा काही कमी होताना दिसले. थोडेसे स्टॅटिस्टिक्स मी तुमच्या समोर मांडते. मुलींविरुद्धची हिंसा, लहान मुलींची त्यांच्या विरुद्ध होणारे बलात्कार, आपल्याला बदलापूर घटना माहितीये, उन्नाव माहितीये, हाथरस माहितीये, किती प्रियंका रेड्डी माहितीये आणि ती निर्भया माहितीये. एकही मुलगी अशी नसेल की जिने कुठेतरी लैंगिक छळ सहन केलेला नसेल. बसमध्ये, ट्रेनमध्ये, गाड्यांमध्ये, गर्दीच्या ठिकाणी अंग चोरून चालणाऱ्या मुली मी स्वतः बघितलेल्या आहेत आणि मी स्वतः सुद्धा तो अनुभव घेतलेला आहे लहानची मोठी होताना. भारतात 86% महिला या कौटुंबिक हिंसेच्या बळी पडतात. प्रत्येक 12 मिनिटाला एका स्त्रीवर किंवा बालिकेवर बलात्कार होत असतो. बघा, भयानक आकडेवारी. लैंगिक अत्याचार प्रत्येक 21 मिनिटाला होत असतो एका स्त्रीवर. प्रत्येक एका तासाला एक हुंडाबळी, ऍसिड फेकणं, एकतर्फी प्रेम आणि आता तर इतक्या क्रूर गोष्टी. लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये असलेल्या माणसाने त्या मुलीचे तुकडे तुकडे केले, फ्रीज मध्ये ठेवले, कुकर मध्ये ठेवले आणि इकडे खूप भयानक आहे सगळं वास्तव. आपण किती दिवस रंजक वातावरणात राहणार आहोत आणि स्वतःची फसवणूक करणार आहोत. जागा व्हायचं आहे. हे सगळं कशामुळे घडतंय? इतकी हिंसा, इतकी
आक्रमकता कशी पसरली आहे समाजात, हे सगळं पितृसत्ताक व्यवस्थेमुळे. आणि ह्या पितृसत्ताक व्यवस्थेच्या बळी फक्त मुलीच नाही, पुरुष सुद्धा असतात. इच्छा नसताना सुद्धा पुरुष त्या पितृसत्ताक पद्धतीचे बळी पडत असतात. तुम्ही किती तुमच्या घरी बायकोला मदत केली तरी बाहेर जाताना स्कूटरवर नेहमी ती बॅक सीटवरच असेल, आहे की नाही? तिला पगार किती असेल, 2 लाख असेल महिन्याचा, पण कोऱ्या चेकवर सही करून सगळे व्यवहार घरचे तुम्हीच सांभाळणार आहात, ही वस्तुस्थिती आहे. आणि बाई पण किती निर्धास्त असते, सगळं सोपून दिलंय मी, मला काही माहिती नाही बाहेरच्या जगातलं. याच्यात काय शहाणपणे? आपण केव्हा शहाणे होणार आहोत? आपल्या डोळ्यांवर ज्या पट्ट्या बांधलेल्या आहेत, नटायचं, खटायचं, आरशासमोर उभं राहायचं, दोघींनी लायब्ररीत जायचं, दोघींनी कुठे जायचं, एकटा कुठे फिरण्याचा कॉन्फिडन्स नाही. आणि मुलं टपरीवर उभे राहून मुलींवर कॉमेंट्स करणार, तुम्ही त्यातलं नाही हे मला माहिती आहे. पण जैन कॉलेजच्या बाहेर पण एक टपरी होती आणि तिथे प्राध्यापिकांच्या स्कूटरचा सुद्धा ऍक्सिडेंट करून टाकलेला. माझी मी कॉपी करून दिली नाही. असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी सर्वांना या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं हा दिवस सेलिब्रेट करण्याचा एकच दिवस नसतो, हा रोज दिवस साजरा करायचा असतो आपल्याला. विशेषतः मुलींना की आत्ता आपण शोभा मॅडमनी जे सांगितलं की खरी परिस्थिती आहे, समाजात एकूणच खूप हिंसाचार वाढत आहे आणि त्यात महिलांवरचा हिंसाचाराचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे असं मुळीच नाही आहे की फक्त महिलांवर हिंसा होते, वेगवेगळ्या कारणांनी, मग तुम्ही आर्थिक असती, सामाजिक असती, राजकीय असती, हिंसेचं प्रमाण समाजामध्ये खूप वाढलेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आपली समाजकार्याची किंवा समाजकार्य करणाऱ्या लोकांची जबाबदारी जरा जास्तच आहे. आणि म्हणून समाजकार्य महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी त्याहून जास्त आहे. तर या सर्वांविषयी आता शोभा मॅडमनी बोललेलंच आहे, पण विलास वाघ सरांच्या आठवणींना उजाळा द्यायचं म्हणून बाकी खूप साऱ्या गोष्टी आता मॅडमनी सांगितल्या त्या टाळून मी मला भावलेले विलास वाघ सर, मी जेवढा त्यांचा सहवास अनुभवला त्यातल्या काही मोजक्या गोष्टी मी आज तुमच्यासमोर नव्याने सांगणार आहे. मला माहिती आहे विलास वाघ सरांनी खूप जणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत केली, त्यातली मी एक आहे. की खूप त्यावेळेला त्यांनी मुलगा आहे मुलगी आहे हे नाही बघितलं, पण त्यांनी अनेक जणांना स्वतःच्या पायावर उभं केलं. इथं उपस्थित असणाऱ्यांना पण खूप जणांना ते माहिती आहे की कितीतरी जणांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहा, संघर्ष करा, या गोष्टी शिकवल्या. त्याच्याबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे आम्ही खूप साऱ्या अशा मैत्रिणी किंवा खूप साऱ्या मुली अशा आहोत की ज्या वाघसरांच्या संपर्कात नियमित आणि सतत होतो. आणि आमचा संपर्क लग्नानंतरच आलेला, पण त्यांनी आमच्या नवऱ्यांना कधी मुलगा मानलं नाही, त्यांनी नवऱ्यांना सगळ्यांना जावई मानलं. म्हणजे हे एक त्यांचं की आले आमचे जावई बापू म्हणून ते आमच्या नवऱ्यांना संबोधायचे, पण तेव्हा त्यांना जेव्हा ते जावई म्हणायचे तेव्हा आम्ही त्यांच्या मुली आपोआपच होऊन जायचो. म्हणजे प्रत्येक मुलगी जेव्हा त्यांच्याकडे येते ना तेव्हा त्यांना तो बाप वाटायचा. आणि खरंच सगळ्याच बाबतीत ते बाप माणूस होते. पण मला हे खूप म्हणजे गेलं की मुलगी आली किंवा कसं आहे आमचं जावई, म्हणजे हे त्यांच्याबद्दल बोलणं असायचं. आता मॅडमने सांगितलं की वेश्या व्यवसाय करणाऱ्या किंवा एकल महिलांच्या मुलांचा प्रश्न खूप मोठा होता. त्या काळी त्या वस्तीत जाणं हे सुद्धा अतिशय कठीण काम होतं, पण ते काम पण त्यांनी लिलया पेललं आणि त्या मुलांच्या शिक्षणासाठी
म्हणून खूप काम केलं. तर त्याच्यासाठी एक सर्वेशाम मुला मुलींचं वसतिगृह म्हणजे बालकाश्रम चालवत होतो खरं. त्यावेळेला मुलं आणि मुली अशा दोन्ही तिथे शिक्षण घेत होत्या. नंतर सरकारचं धोरण बदललं आणि सरकारने असं सांगितलं की तुम्हाला एकच काहीतरी सिलेक्ट करता येईल, मुलांचं चालवा किंवा मुलींचं चालवा, ऑप्शन तुमच्याकडे. त्यावेळेला वाघ सरांनी मुलींचं वसतिगृह चालवायचं असं ठरवलं आणि आमच्याकडे जी मुलं होती ती ज्यांच्याकडे मुलांचं वसतिगृह होतं त्यांच्याकडे ते सोपवली. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य मला तिथं जेव्हा जाणवलं की ज्या मुली आमच्याकडनं दुसरीकडे जायच्या, एक विशिष्ट वयापर्यंत आमच्याकडे सोय होती, त्यानंतर त्या मुली दुसरीकडे जेव्हा जायच्या किंवा आमच्याकडची मुलं दुसऱ्या वसतिगृहात जेव्हा ट्रान्सफर केली म्हणजे ती त्या दुसऱ्या वसतिगृहाकडे सोपवली, तेव्हा त्यांना आता गेली ती आपल्याकडनं, आपल्याला काय त्याच्याशी देणं घेणं, असं कधीही वाऱ्यावर सोडलं नाही. म्हणजे मला माहिती आहे आमच्याकडे जे काही यायचं सणाला कोणी दिलेलं असेल, आम्ही बनवलेलं असेल, त्यातला घासातला घास काढून त्या वसतिगृहातल्या मुलांना, म्हणजे तिथं मिळत नसेल असं नाही, पण ती आपल्याशी जोडली गेलेली, आपला एक ऋणानुबंध तयार झालेला आहे. त्यामुळे एकदा ऋणानुबंध तयार झाला की तो त्यांनी कधी वाऱ्यावर सोडला नाही. असे हे विलास वाघ सर आणि त्यांच्या या स्मृतींच्या निमित्त आपण जे वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत त्याचा एक भाग म्हणून आणि सर गेल्यानंतर काही शैक्षणिक संस्थेचं काम करत असताना त्याच्या काही लिमिटेशन्स आमच्या लक्षात आल्या आणि वाघ सरांचं बाकीचं जे स्वप्न होतं ते कसं पूर्ण करता येईल, तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही विलास वाघ मेमोरियल फाउंडेशन नावाचं एक ट्रस्ट तयार केलं आणि त्या ट्रस्ट मार्फत आम्ही वेगवेगळी कामं किंवा विलास वाघ सरांचं जे स्वप्न होतं त्याच्या पूर्तीकडे जाण्यासाठी वेगवेगळे उपक्रम कसे घेता येतील ते आम्ही पाहत आहोत. अजून संस्था नवीन आहे पण तरीही आम्ही त्या संस्थेमार्फत सुद्धा खूप सारे कार्यक्रम राबवले की जेणेकरून विलास वाघ सरांचं जे काम होतं ते पुढे कसं जाईल. कारण विलास वाघ सर म्हणजे एक व्यक्ती नव्हते, ते विचार होते, ते एक विद्यापीठ होते. कुठल्याही विषयावरती तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेलात तर तितक्याच प्रेमाने ते बोलायचे पण आणि तितक्याच प्रेमाने ते खाऊ पण घालायचे. म्हणजे मला आठवतं मला मासे आवडतात तर त्यांनी मासे केले की फोन करून स्वतः करायचे आणि स्वतः फोन करून बोलवून घ्यायचे की मी मासे केले जास्त खायला. म्हणजे इतकं त्यांचं की प्रेम होतं समोरच्याच्या प्रती आणि ते पूर्ण सगळ्यांना स्वतः असं आपल्यासं करून घ्यायचे. आणि या वाघ सरांच्या या स्मृतींना अभिवादन करून आज आपण आपला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहोत. मुलींच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की सरांनी परिवर्तन मिश्र विवाह संस्था जी स्थापन केली तर सरांचं एक हे होतं की अन्याय अत्याचार कमी करायचे असतील, समाजातील जातीभेदाची तेढ जर कमी करायची असेल तर आपल्या इथे आंतरराष्ट्रीय विवाह झाले पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी परिवर्तन मिश्र विवाह संस्था स्थापन केली. आणि ती फक्त लग्न जमवण्याचं एक साधन नव्हती तर असं लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांना लागणारी मदत पुरवणं, लागणारी सुरक्षितता पुरवणं. कारण त्या काळी आंतरजातीय विवाह ही एक कल्पनाच खूप भयानक वाटायची लोकांना की कसं काय आणि असं नाही व्हायला पाहिजे. समाजातून तुम्ही खूप साऱ्या याबद्दलच्या हिंसा अनुभवल्या आहेत, ऐकल्या आहेत, बघितल्या आहेत आपण सगळ्यांनी. तर त्यांना प्रत्येक गोष्टीत म्हणजे त्यांचा संसार उभा करून देण्यापर्यंत मदत करणं हे त्यांचं खूप मोठं मोलाचं काम होतं. त्यांच्या